परिसंवादाचे अध्यक्ष आमचे मित्र प्राध्यापक जयदेव डोळे, व्यासपीठावर उपस्थित सर्वांचे विचार आपण ऐकलेले आहेत. मी आता नावं घेण्यात वेळ घालवणार नाही, कारण डोळे सरांनी 15 मिनिटाचा अवधी दिलेला आहे. दिल्लीत 71 वर्षानंतर साहित्य संमेलन भरतं आहे आणि आजच्या परिसंवादाचा विषय आहे राजकारणाचे मराठी साहित्यात उमटणारे प्रतिबिंब. आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की राजकारण हा दिल्लीचा आत्मा आहे आणि मराठी साहित्यात जर त्याचं प्रतिबिंब शोधायचं ठरलं तर प्रत्येकाच्या भाषणात राजकारण हे उघाणी येणार. हे काही वेगळं सांगायला नको. आता आवटेंनी चिकार फटकेबाजी केली आहे जोरदार, याच्यातून तुम्हाला अंदाज आलाच असेल. तर मुद्दा हा आहे की या ठिकाणी उल्लेख झाला, आता जयदेव डोळेंनी सांगितलं, 2001 पासून 2019 असे 19 वर्ष मी दिल्लीत पत्रकारिता करत होतो. संसदेची दोन्ही सभागृह कव्हर करत होतो. देशातल्या विविध पक्षांचे राजकीय नेते, त्याच्यानंतर वेगवेगळ्या जंतरमंतरवर अनेक आंदोलनं देशभरातली यायची. त्या आंदोलनातले चळवळीतले कार्यकर्ते यांना फार जवळून पाहण्याचा योग आला. पण राजकारणाचा जो स्तर 2000 पासून 2014पर्यंत मी पाहिला, तो स्तर इतका खालावलेला नक्कीच नव्हता. आता असं आहे की आज सुडाच्या राजकारणाचे अनेक प्रयोग आपण पाहतो, राज्यात पाहतो, देशात पाहतो. तसे काही त्या काळी घडत नव्हते. मग अशा वातावरणात जेव्हा आम्हाला पत्रकारिता करण्याची संधी मिळाली, त्यावेळेला विचार असा डोक्यात होता की हा राजकारणाचे अंतरंग जे आहेत, आता आमचं तुम्हाला माहिती आहे, आवटेंनी सांगितलं की अमुक साहित्य का निर्माण झालं नाही, तमुक साहित्य का निर्माण झालं नाही. आमचं घड्याळाच्या काट्यावर तयार होणारं साहित्य होतं, बातम्या किंवा आमचे लेख, कारण आम्हाला डेडलाईन असायच्या. पण आम्हाला जे जे दिसलं, तो राजकीय सारीपाट जो आहे तो त्याचे अंतरंग शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि त्याच्यातून काही प्रश्न मनात उभे राहिले. सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता तो असा होता की देशाच्या अनभिषिक्त सत्तेची हुकूमत गाजवणारी दिल्ली नक्की कोणाची? शतकानुशतकं अनेकांनी याचं उत्तर शोधलं. ज्यांना ते सापडलं त्यांनी दिल्लीवर राज्य केलं. ज्यांना ते सापडलं नाही ते आपापल्या गल्लीत दिल्लीच्या नावाने बोटं मोडत बसले. आता महत्त्वाकांक्षांची उत्तुंग झेप घेण्याची क्षमता ज्यांच्यामध्ये होती त्यांना या सत्तानगरीने कुर्निसात केला आणि ज्यांची झेप घेण्याची कुवत नव्हती त्यांना त्यांची जागा दाखवली. हे सगळं अवलोकन काही फक्त गेल्या 20-25 वर्षातलं नाही, तर राजकारणाचा एकूण सारीपाट जर तुम्ही पाहिला तर दिल्लीच्या बाबतीत हे वास्तव आहे किंवा खरं आहे. या शहराने काय पाहिलं नाही? या शहराने स्वातंत्र्याच्या आंदोलनाची धग पाहिली. त्याच्यानंतर दिल्लीवर अनेकांनी अनेकदा निकराचे हल्ले केले. दिल्ली उद्ध्वस्त करण्याचे मनसुबे, इथलं तख्त नेस्तनाबूत करण्याचे मनसुबे रचले आणि नियतीने वेळोवेळी राजसत्ताही बदलली. 7 वेळा दिल्ली उद्ध्वस्त झाली आणि पुन्हा नव्याने वसवली गेली. पण या पुरातन शहराचं महत्त्व कोणत्याही काळात, त्याचं महत्त्व आणि त्याचा रुबाब कधीही कमी झाला नाही. आता एक गोष्ट मला तुम्हाला सांगितली पाहिजे की आपण रोज दैनंदिन आयुष्य जे जगतो, म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत ज्या ज्या वस्तूंचा आपला संबंध येतो, त्याच्यानंतर ज्या ज्या विषयांशी आपला संबंध येतो, त्या प्रत्येक गोष्टीचा निर्णय या शहरात दिल्लीत होत असतो. आपण म्हणतो ना की दिल्ली राजकारणाचा आत्मा आहे, याचं कारणच हे आहे की प्रत्येक निर्णय इथे होत असतो. म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनाला थेट भिडणारा विषय राजकारण आहे. जर अशी अवस्था आहे तर मग या विषयाबाबत सध्या राजकीय विषयावर लिखाण करण्याबाबत साहित्यिकांमध्ये अनास्था काय आहे, हा मुद्दा बहुतेक वक्त्यांनी मांडला आहे. मलाही त्याचीच पुनरुक्ती करावीशी वाटते. याचं कारण नाटक, कादंबऱ्या, कविता, पटकथा, सिनेमा, छोट्या पडद्यावरच्या मालिका
याच्यामध्ये काही उदाहरणं मी आता काही ती यादी वाचत नाही काय काय आलं आहे ते, कारण ती इथे सांगून झालं आहे, त्याच्यामुळे मी त्याची पुनरुक्ती नाही करणार. तर हे सगळं त्याचं प्रतिबिंब एकदम धूसर झाल्यासारखी आज परिस्थिती आहे. म्हणजे जे स्पष्टपणे मांडायला पाहिजे ते कुठेतरी कोमेजलं आहे. 80च्या दशकात रामदास फुटाणेंचा सामना आला, अरुण साधूचं सिंहासन आलं. एका गोष्टीचा उल्लेख मला या ठिकाणी जरूर केला पाहिजे. या ठिकाणी व्यासपीठावर सर्वच पत्रकार आहेत, एकही साहित्यिक नाही. म्हणजे साहित्य लिहिलंही असेल कदाचित कोणी, मला माहीत नाही, पण मी त्यांना पत्रकार म्हणून ओळखतो. अरुण साधू ही आमच्या पिढीच्या पत्रकारांची प्रेरणा होती. मी 12 वर्ष वकिली करत होतो नाशिकच्या न्यायालयात. मुंबई दिनांक वाचलं आणि माझं डोकं फिरलं आणि मी वकिली सोडून पत्रकारितेत आलो. तर इतका दूरगामी परिणाम एखादा पत्रकार जेव्हा राजकीय कादंबरी लिहितो त्यावेळेला किती वेगवेगळ्या लोकांवर वेगवेगळ्या प्रकारे होत असेल त्याचं हे उदाहरण आहे. आता असं आहे की मग मी उल्लेख केला त्याप्रमाणे सामना आणि सिंहासन हे 2 राजकीय पट असलेले चित्रपट मराठीमध्ये आले आणि आपण तिथेच अडखळलो. काही लोकांनी मला सांगितलं की आमदार सौभाग्यवती, त्याच्यानंतर मुळशी पॅटर्न वगैरेचाही उल्लेख या ठिकाणी झाला, असे काही चित्रपट जरूर आले. पण त्या 2 नंतर ज्या पद्धतीचं राजकीय कादंबरी, राजकीय कथानक जब्बार पटेलनी मुंबई दिनांक आणि सिंहासनचं जे सॉलिड मिश्रण करून चित्रपट उभा केला ते त्या काळातलं राजकारण होतं. आता राजकारण इतकं बदललं आहे की त्याचं वास्तव लोकांच्या समोर यायलाच पाहिजे, ते काय अजूनपर्यंत. आणि ती जबाबदारी ही विद्यमान साहित्यिकांची आहे. आता एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की एक काळ असा होता की सर्वच राजकीय नेते आणि त्या काळातलं एकूण राजकारण याच्यावर त्या साहित्यिकांनी जे लेखन केलं किंवा त्याच्यातून जे संस्कार पेरले ते तुम्हाला नेत्यांमध्येही दिसायचे, राजकारणांमध्येही दिसायचे आणि जनमानसाचा दबाव पण त्याच्यातून वाढत होता. या प्रकारची ताकद मराठी साहित्यामध्ये होती, देशभरातल्या साहित्यामध्ये होती. त्याच्यातून मनामनात विद्रोहाचे, जन आक्रोशाचे किंवा लोकांच्या समस्यांचे असे अंगार फुलायचे आणि मग क्रांतीच्या मशाली पण पेटायच्या. जनमानसाच्या नेमक्या व्यथा वेदना या वेशीवर टांगण्याचं काम त्याच्यातून व्हायचं. ही प्रेरणा कुठून मिळायची? तर साहित्यातून मिळायची. आज असं होऊ शकतं का? आज असं कोणी करायला गेलं तर त्याला देशद्रोही म्हणून तुरुंगात डांबतील. गेला बाजार काही नसेल तर उरलेली जी ट्रोल सेना असेल ती हात धुवून त्याच्या मागे लागेल. असं पूर्वी होत नव्हतं. लोक मोकळेपणाने लिहायचे, मोकळेपणाने बोलायचे, एकमेकांवर टीका करायचे, पण एकमेकांची मैत्री त्यांनी कधी तोडली नाही. व्यवस्थेला इथे माझे गुरु बसलेले आहेत उल्हास पवार, लोकशाहीला समृद्ध करणारा तो खरोखर छान काळ होता आणि तो उल्हास पवारांच्या समवेत आम्ही व्यतीत केला, याचा मला स्वतःला अभिमान वाटतो. आता राजकारण आणि मराठी साहित्य याचा जरा संदर्भ लावायचा झाला तर मी विचार करत होतो आणि आमचे काही पत्रकार मित्रांशी त्या बाबतीत गप्पा मारल्या की मराठी साहित्यात राजकारण नव्हतं का पूर्वी? असं कसं असेल म्हणे. मग विचार केला तेव्हा लक्षात आलं की राजकारणामध्ये आज भारताच्या राजकारणामध्ये जे सर्व मुख्य प्रवाह आहेत त्यांचा जन्म एकतर पूर्वीच्या मुंबई राज्यात किंवा नंतरच्या महाराष्ट्रात झालेला आहे. तुम्ही बघा 1885 साली काँग्रेस पक्ष कुठे स्थापन झाला? मुंबईत स्थापन झाला. काळाच्या ओघात त्याच्यामध्ये बदल होत गेले, स्वातंत्र्य चळवळ उभी राहिली. त्याच्यानंतर तुमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेहरूंच्या मंत्रिमंडळात होते, त्याच्यानंतर शेड्यूल कास्ट फेडरेशन पक्षाची स्थापना त्यांनी केली आणि कालांतराने रिपब्लिकन पक्षात त्याचं रूपांतर झालं. हिंदुत्ववादी विचारांवर श्रद्धा ठेवणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जन्माला कुठे आला? नागपूर, तेही पुन्हा महाराष्ट्रात. सावरकरांच्या सगळ्या क्रांतिकारी विचारांची कर्मभूमी कुठली? महाराष्ट्र, नाशिक आमचं. काँग्रेसमधून फुटून काही डाव्या विचारांचे लोक बाहेर पडले, त्यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली. आता नावच घ्यायची तर खूप घेता येतील. जॉर्ज फर्नांडिस, मधु लिमये, मधु दंडवते, त्याच्यानंतर नानासाहेब गोरे, SM जोशी, या लोकांनी देशभर समाजवादी विचारांच्या नेत्यांची एक फळी उभी केली जबरदस्त.
म्हणजे मधुलिमय बिहारमधून निवडणूक लढवायची, जॉर्ज फर्नांडिस कुठेतरी कर्नाटकातून निवडणूक लढवायची. आता हे त्याच्यानंतर मुंबईमध्ये 70च्या दशकात बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेसारखा प्रादेशिक अस्मितेचा पक्ष उभा केला. त्याच काळामध्ये दलित तरुणांनी दलित पॅन्थर नावाची एक चळवळ जी उभी केली, त्याचं सगळ्या देशाचं लक्ष वेधलं गेलं. आता हे सगळे प्रवाह जर महाराष्ट्रात मुंबईत जन्माला आले असतील तर ते काय आपोआप जन्माला आले? त्यावेळेसच्या साहित्यिकांनी, त्यावेळेसच्या लेखकांनी विविध विचारातून, म्हणजे वर्तमानपत्रातल्या पत्रकारांनीसुद्धा आपल्या लेखणीतून जे काही व्यक्त केले असेल जागोजागी, त्याच्यातूनच या सगळ्या विचार प्रवाहांचा जन्म झाला आहे. मग आता राजकारण जर बिघडत चाललं असेल तर ते दुरुस्त करण्याची जबाबदारी कुठे? म्हणजे जन्म घालून आपण थांबायचं का? आता म्हणजे शाहीर अमर शेखांचं नाव येतं त्यावेळेला स्वातंत्र्य आपल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण होते. आता ते ऋण आपण विसरणार आहोत का? की हे साहित्यिकांचंच ऋण होतं ना, शाहिरीचं ऋण होतं महाराष्ट्रावर. देशप्रेमाने भारलेल्या कविता, लोकगीते, पोवाडे, नाटकं, कादंबऱ्या यांच्या माध्यमातून त्या काळात ज्या काही साहित्यकृती निर्माण झाल्या त्याचा पगडा केवळ नेत्यांवर नव्हता, जनमानसावरही तितकाच होता. आणि तरुण वर्गाला प्रेरणा आणि हुरूप देणाऱ्या विचारांचं इतकं काही लिखाण त्या काळामध्ये व्हायचं. म्हणजे मी दिल्लीत आल्यानंतर मला सफदर हाशमीच्या कविता वाचायला मिळाल्या. डाव्या चळवळीतले तरुण नेते होते, त्यांचा खून झाला. पण काय लिहित होता तो माणूस? तरुणांना आणि हुरूप देणाऱ्या प्रेरणा अशाच सर्व होत्या. आता या निमित्ताने मी दिल्लीत खूप काळ घालवला, 19 वर्ष राहिलो. तेव्हा मी विचार करत होतो की ही सांस्कृतिक परंपरा, आता 98वं साहित्य संमेलन होतं आहे, असं कुठे कुठे आहे देशामध्ये? तर त्याच्यात प्रामुख्याने 2 राज्यांचा उल्लेख होतो, एक तर महाराष्ट्र आणि दुसरं बंगाल. म्हणजे देशाच्या भारतीय राजकारणाची सुद्धा वैचारिक आणि सांस्कृतिक विचारांची जी बैठक आहे त्याचा जन्म या 2 राज्यात झालेला आहे. रवींद्रनाथ टागोर हे त्याच्यातलं खूप मोठं नाव आहे की जे आपल्या सर्वांना माहिती आहे त्यांनी काय काय निर्माण केलं ते. त्यांच्या लिखाणाचा किंवा त्यांनी व्यक्त केलेल्या विचारांचा केवळ बंगालपुरता नाही, देशभर आणि जगभर व्यापक परिणाम 20व्या आणि 21व्या शतकातही आपल्याला पाहायला मिळतो. आता जर राज्यांचा उल्लेख करायचा झाला तर उत्तर प्रदेश आणि बिहारसारखी हिंदी पट्ट्यातली राज्य आहेत. त्याच्यानंतर केरळ असेल, तामिळनाडू असेल, कर्नाटक असेल, ही दक्षिणेतली राज्य आहेत. ईशान्य भारतासारखा आसाम आहे. याच्यामध्ये चळवळीत असलेले जे लोक होते ते स्वतः साहित्यिक होते. त्यांनी आपल्या प्रेरणा केवळ चळवळीलाच दिल्या नाही तर आपलं घर हे त्या चळवळीचं केंद्र बनवलं. त्याच्यामध्ये महाश्वेता देवींचं नाव घेता येईल, त्याच्यामध्ये आसामच्या महापात्रांचं नाव घेता येईल. आता कर्नाटकामध्ये यू अनंत मूर्तींचा उल्लेख होतो, गिरीश कर्नाडचा उल्लेख होतो. हे कुठल्या विचारातून आलेले? नेहरूंच्या काळातली एक गोष्ट या निमित्ताने सांगितली पाहिजे. बिहारमध्ये जन्मलेले, मुंगेरमध्ये जन्मलेले रामधारी सिंग दिनकर यांचं नाव आजही हिंदी साहित्याला पुसता येत नाही. देशामध्ये चैतन्य निर्माण करणारं काव्य किंवा देशात चैतन्य निर्माण करणारं लिखाण ते करू शकत होते. त्याचं मुख्य सूत्र देशाची राष्ट्रीयता अबाधित राहिली पाहिजे हे होतं. आणि त्याच्यामध्ये हा लेखक असा होता की त्याच्यामध्ये विद्रोहाचे आणि क्रांतीचे स्वरसुद्धा उमटलेले दिसायचे. दिनकर यांना राष्ट्रकवी संबोधलं जायचं. म्हणजे देशातले त्या काळातले जे 100 कवी होते त्याच्यामध्ये अग्रक्रमाने दिनकर यांचं नाव घेतलं जायचं. त्यांना साहित्य अकादमी, ज्ञानपीठ आणि पुढे पद्मभूषणही पुरस्कार मिळाले. एक गोष्ट दिनकरांच्या बाबतीत सांगितली पाहिजे की पूर्वीच्या राजकारण्यांमध्ये गुणग्राहकता होती. पंडित नेहरूंनी दिनकरांना राज्यसभेवर नामनियुक्त केलं आणि 12 वर्ष ते संसदेचे खासदार होते. पण 12 वर्ष नेहरूंनी त्यांना खासदार केलं म्हणून नेहरूंच्या पक्षाचं मांडलिकत्व त्यांनी कधी पत्करलं नाही. संसदेमध्ये नेहरूंच्या तोंडावर त्यांच्यावर टीका करणारा, त्यांना काव्यपंक्ती ऐकवणारा असं दिनकर यांचं नाव त्यावेळेला झालं. एक छोटा किस्सा त्यानिमित्ताने मला एक वाचलेला आठवतो की एकदा पंडित नेहरू एका काव्य संमेलनाला उपस्थित होते आणि त्यांच्या शेजारी दिनकर होते. या अशाच पायऱ्या होत्या आणि ते स्टेजवर चढत असताना कुठेतरी नेहरूंचा पाय अडखळला आणि ते पडतात की काय अशी परिस्थिती निर्माण झाल्याबरोबर दिनकरांनी त्यांचा हात धरला आणि त्यांना सावरलं.
तर नेहरू अत्यंत विनयशील होते. त्यांनी धन्यवाद दिले त्यांना जाहीररित्या की मला तुम्ही सांभाळलं म्हणून. त्यावेळेला दिनकर म्हणाले, पंडित जी जब सत्ता लड़खड़ाती है तो साहित्य ही उसे संभालता है. आता हेच दिनकर पुढे 1974 पर्यंत 65 वर्षांचं त्यांना आयुष्य लाभलं. आणीबाणीच्या विरोधात प्रखर भूमिका दिनकरांनी घेतली होती. इंदिरा गांधींच्या सरकारवर टीका करताना दिनकर यांनी त्यांनाही कडक शब्दातल्या काव्यपंक्ती ऐकवल्या. त्या काव्यपंक्ती छोट्या 4 ओळी मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. सदियों की ठंडी बुझी राख सुगबुगा उठी, मिट्टी जब सोने का ताज पहनकर इठलाने लगी, दो राह समय के घर घर नाद सुनो, सिंहासन खाली करो के जनता आती है. याच काव्यपंक्ती जयप्रकाश नारायणांनी रामलीला मैदानाच्या जाहीर सभेमध्ये त्यांचं भाषण म्हणजे गरजणारच भाषण होतं. त्याच्यामध्ये या काव्यपंक्ती त्यांनी बोलून दाखवल्या आणि संपूर्ण देशात त्यावेळेसच्या वातावरणावर चेतना जागवली गेली. म्हणजे साहित्यिकांमध्ये दम काय असतो त्याचा हा एक छोटा उदाहरणाचा दाखला आहे. तरुणांच्या ओठावर गाणी कुठली आहेत ते तुम्ही मला सांगा, त्या देशाचं भवितव्य काय हे मी तुम्हाला सांगतो, असं लेनिन एकदा म्हणाला होता. हे वाक्य किती वास्तवाच्या निकट होतं. म्हणजे प्रत्यक्ष इतिहासात आणि वर्तमानात जेव्हा आपण डोकावतो तेव्हा या वाक्याचा प्रत्यय येतो. ते मंतरलेले दिवस होते. सर्वच देशांमध्ये सगळे नवे नवे देश तयार होत होते. स्वातंत्र्य अनेक देशांना पहिल्यांदा मिळालेलं, म्हणजे त्यांची सुरुवातच होती त्या देशांची. त्या मंतरलेल्या दिवसामध्ये तरुणांच्या ओठी राष्ट्रभक्तीची गाणी असायची. आणि ही गाणी कोणी निर्माण केली? ही गाणी साहित्यिकांनीच निर्माण केली, कवींनीच निर्माण केली. मग आता काय झालं आहे? इतकं बोथट वातावरण का व्हावं हा प्रश्न नक्कीच आहे आता. कारण वातावरणात मी जेव्हा गाणी तरुणांच्या ओठी जी ऐकतो ते रॅप आणि काय पॉप संगीताचा ठेका असतो. त्याच्यात ना कंटेंट आहे न त्याच्यात मेलडी आहे. असो, आता मी मूळचा नाशिककर आहे. मी सगळे दिनकरांपासून सगळ्या महाश्वेतादेवींपर्यंत नावं घेत होतो, उदाहरणं तुम्हाला देत होतो. नाशिक म्हणजे कुसुमाग्रजांचं गाव, त्या मी गावचा आहे. आणि आम्हा नाशिककरांना कुसुमाग्रजांचं दीर्घकाळ सान्निध्य मिळालं याच्यासारखे आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो. सर्वांच्या तोंडपाठ असलेली जी कविता आहे, गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार, अनवज्रांचे छातीवरती घ्या झेलून प्रहार, कशास आई भिजविसी डोळे, उजळ तुझे भाल, रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उषक्काल. ही कविता आहे 39 साली जेव्हा भारत पारतंत्र्यात होता, देशवासियांच्या मनात क्रांतीचं अंगार फुलवण्याचं काम या कवितेने केलं होतं. स्वतंत्र भारतावर जेव्हा चीनने आक्रमण केलं त्यावेळी बर्फाचे तट पेटून उठले, सदन शिवाचे कोसळते, रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर कोसळते. ही कविता ही कुसुमाग्रजांनीच लिहिली आणि त्याही वेळेला समस्त भारतीयांचं मन हेलावून गेलं होतं. साताऱ्याच्या साहित्य संमेलनामध्ये यशवंतराव चव्हाण उपस्थित होते आणि दुर्गाबाई भागवतांनी आणीबाणीच्या विरोधात ठराव साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर मंजूर करायला लावला. चव्हाण साहेब समोर बसलेले होते. चव्हाण साहेबांनी त्याला बिलकुल विरोध केला नाही. तो ठराव तिथे मंजूर झाला. याचं कारण असं होतं की चव्हाण साहेब असोत की काँग्रेस असो, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विचार त्यांना मनापासून मान्य होता. आज अशी स्थिती आहे का? आज असं घडू शकतं का? याचा विचार सर्वांनी स्वतःच्या मनाशी विचार केला पाहिजे. आता मी घड्याळाच्या काट्याकडे पाहतच बोलत होतो. काही मुद्दे मला या निमित्ताने रोखठोक बोलले पाहिजेत. कारण खरं म्हणजे शेवटचं भाषण म्हणजे नाईट वॉचमनचं भाषण असतं आणि त्यांनी पीच सांभाळायचं असतं. समोर सुप्रियाताई बसल्या आहेत, त्यांना जायचं आहे. माझ्याकडे चिठ्ठी आली आहे की तुम्हाला जायचं आहे, पण 3 मिनटात 4 मिनटात मी माझं भाषण संपवणार आहे. विद्यमान राजकारणामध्ये सर्वत्र भीतीची छाया स्पष्टपणे जाणवते आहे. इंदिरा गांधींच्या कारकिर्दीतल्या आणीबाणीची वेळोवेळी आठवण करून दिली जाते. आज स्थिती अशी आहे की ती आणीबाणी आणि आजचं वातावरण ही इंदिरा गांधींची आणीबाणी गुणिले 100 अशी अवस्था आज अघोषित स्वरूपामध्ये देशामध्ये आहे. तमाम सरकारी तपास यंत्रणा
थिजलेल्या मनाने सरकारचे जे काही आदेश आहेत त्याची अंमलबजावणी करताना दिसतात. अहो ती पण माणसंच आहे ना, त्यांना काही मन नाही आहे का की त्यांच्या संवेदना पूर्णपणे गोठल्या आहेत? असं तर नसेल ना. दुसरी गोष्ट असं आहे की भारताची लोकशाही व्यवस्था आणि सार्वभौमत्व जपायचं कोणी? ज्या घटनात्मक संस्था आहे त्यांनी सरकारच्या आदेशांपुढे लोटांगण घालायला सुरुवात केली. म्हणजे त्याच्यामध्ये या देशात किती दारुण अवस्था विविध पातळ्यांवर झाली आहे त्याच्याबद्दल मी काही अधिक विस्ताराने बोलण्याची गरज नाही, ते आपण रोज अनुभवतो आहोत. दुसरी गोष्ट अशी आहे की न्यायालय, उच्च न्यायालय असो की सर्वोच्च न्यायालय असो, त्यांचे बरेचसे निकाल आपण पाहतो आहोत. म्हणजे जस्टिस शुड नॉट बी डन, इट शुड ॲपियर टू हॅव बीन डन असं जेव्हा आपण म्हणतो, तर उच्च न्यायालयाचे आणि सर्वोच्च न्यायालयाचे निकालसुद्धा सरकार दार्जिने का आणि कसे येतात त्याचं विश्लेषणही आपल्याला वाचायला मिळतं. आणि मी मीडियाचा प्रतिनिधी आहे. आता मीडियाची काय अवस्था आहे ते मी तुम्हाला काही सांगायला नको. ताई, इथून 2019ला मी परत गेलो, याचं कारण इथे जे काही चाललं होतं मीडियामध्ये त्याला मी कंटाळलो होतो. काही करण्यासारखंच राहिलं नाही. प्रेस नोट जर्नलिझम करण्याकरता बटेवारा काही दिल्लीला आला नव्हता. म्हणजे सरकारी याच्यातून म्हणजे संसदेतले प्रवेश पण त्याच्यावरही बंदी पत्रकारांच्या. अहो आम्ही फार मुक्त वातावरणामध्ये छान पत्रकारिता केली दिल्लीत. तो काळच संपला आहे आता. म्हणजे नव्या पत्रकारांची मला दया येते की त्यांनी प्रसारमाध्यमांनी त्याच्या मालकांनी एक तर गुलामगिरी पत्करली आणि सरकारची गुलामगिरी त्यांनी पत्करली आणि या आमच्या मित्रांना कुठेतरी आपले EMI भरायचे आहेत म्हणून नोकऱ्या टिकवण्याकरता जे आहे ते करावं लागतं आहे. ही मीडियाच्या दृष्टिकोनातून अत्यंत दुर्दैवाची परिस्थिती आहे. देशामध्ये कधीही नव्हती एवढी प्रचंड बेरोजगारी. 45 वर्षातली सर्वाधिक बेरोजगारी सध्या आहे. मला तुम्हाला एक उदाहरण या निमित्ताने सांगायचं आहे की आज जो बेरोजगार आहे त्याचा लहान भाऊ शाळेत शिकतो आहे. तो आपल्या मोठ्या भावाची घरात आणि बाहेर होणारी उपेक्षा रोज पाहतो आहे. आणि अशा वेळीला जर त्याच्या मनामध्ये असं येतं आहे की आज मी शाळेत आहे, आणखीन काही वर्षांनी माझ्यावर हीच पाळी येणार आहे, तो मनातल्या मनात धुमसतो आहे. आपण प्रत्येक घराघरामध्ये या बेरोजगारीच्या निमित्ताने ह्युमन बॉम्ब तयार करतो आहे. आणि हे कोणी व्यक्त करायचं? साहित्यिकांची किंवा लेखकांची याच्याबद्दल जबाबदारी नाही, याच्यावर फुंकर कोणी घालायची? दुसरी गोष्ट असं आहे की सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे आपण काय काय भोगतो आहे त्याची जंत्री मी काही तुम्हाला सांगणार नाही. पण छोटे व्यापारी उद्ध्वस्त झाले, लघु उद्योग उद्ध्वस्त झाले, शेतकऱ्यांची काय दयना आहे ती आपण पाहतो आहे. या ठिकाणी अनेक राजकीय क्षेत्रात काम करणारे नेते बसले आहेत, त्यांच्या क्षेत्रावर मी अतिक्रमण करू इच्छित नाही. पण दिल्लीच्या रस्त्यावर जेव्हा चारही बाजूनी सभोवताला शेतकरी वर्षभर बसले होते आणि अजून त्यांना न्याय मिळत नाही, म्हणजे आपण सुरेश हां झालं 1-2 मिनटं फक्त 1 मिनटं. तर अशा सर्व वातावरणामध्ये एकच गोष्ट मला सांगावीशी वाटते आणि तिथे सांगून मी थांबणार आहे की 2 वर्षापूर्वी मी जर्मनीला गेलो होतो. त्या ठिकाणी डाकाऊ म्युनिकच्या जवळ जे आहे तिथे कॉन्सन्ट्रेशन कॅम्प याचा होता आपल्या हिटलरच्या काळातला. तो पाहायला गेलो. त्या एका प्रचंड विशाल भिंतीवर लिहिलं होतं नेव्हर अगेन. या नेव्हर अगेन हे जर्मनीतल्या लोकांना कळलं, ते जगातल्या लोकांना कळू नये आणि आपल्यालाही कळू नये. आपण या दिशेने कधी प्रयत्न करणार आहोत, मराठी साहित्य या दिशेने कधी प्रयत्न करणार आहेत, एवढं सांगून मी माझे 2 शब्द संपवतो. 2-3 मिनटं माझ्याकडून जास्त झाली त्याबद्दल आय एम सॉरी. धन्यवाद.